नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर. जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी विषय यामधील क्वेश्चन बँकमधील जी प्रश्न उत्तरे आहेत ती बघणार आहोत. त्यामध्ये आज आपण योग्य पर्याय निवडा व साखळी पूर्ण करा याची उत्तरे बघणार आहोत. यावर्षी महाराष्ट्र शासनाअंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र शासन यांच्या वतीने इयत्ता 12वी भूगोलच्या क्वेश्चन बँकचे नुकतेच प्रकाशन केलेले आहे. यामध्ये आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची प्रश्नपेढी दिलेली आहे, परंतु त्यामध्ये उत्तरे दिलेली नाहीत. आता आपल्याला ह्या प्रश्नपेढीमध्ये दिलेले जे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे बघायची आहेत. याच्या अगोदर आपण आपल्याला शासनाने जी काही प्रश्नपेढी दिलेली आहे ती प्रश्नपेढी बघूया. बघा, अशा पद्धतीने महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, इथं खाली पत्ता आहे, इथं बालभारतीचा लोगो आहे आणि ते क्वेश्चन बँक दिलेली आहे. आणि या खाली आपल्याला लिहिलं आहे बघा, स्टँडर्ड 12th सब्जेक्ट भूगोल मार्च 2021, म्हणजे आपल्याला मार्चमध्ये पेपर चालू होणार आहे. याची सूचना दिलेली आहे. फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच ही तयार केलेली आहे. सदरील प्रश्नातील प्रश्न बोर्ड परीक्षेमधील येतील असे नाही, परंतु यामधील जे प्रश्न आहेत ते तुमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. कारण बोर्डाच्या वतीनं ही प्रश्नपेढी तयार केलेली आहे, म्हणजे आपल्या यातील बरेच प्रश्न हे बोर्डाला विचारले जाऊ शकतात, परंतु 100% येतील असं नाही. यामध्ये बघा, सुरुवातीला आपल्याला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा याचे प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर साखळी पूर्ण करायचे प्रश्न दिलेले आहेत. अशा पद्धतीने ही प्रश्नपेढी आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं बघायची आहेत. तुम्ही काय करायचं आहे, अगोदर ही जी प्रश्नपेढी आहे, क्वेश्चन बँक आहे, ती सोडवायची आहे आणि सोडवल्यानंतर परत तुम्ही ही जी उत्तर आहेत ती उत्तरं बघायची आहेत. मग आता बघा, आपल्याला जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नामध्ये पहिला जो प्रश्न आहे त्यामधला अ आकडा आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आणि त्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. आता आपलं काय सांगितलं आहे की योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं हे जे विधान आहे हे विधान पुन्हा या ठिकाणी खाली लिहावं लागणार आहे आणि डॅश करून हे जे 4 पर्याय आहेत अ, आ, इ, ई, ह्यातला जो बरोबर पर्याय आहे तो पर्याय आपल्याला इथं पुढं लिहावा लागणार आहे. तर त्याचं उत्तर बघा, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा प्राकृतिक घटक डॅश ई हवामान. अशा पद्धतीने विधान लिहायचं आहे, डॅश करायचं आहे आणि जो उत्तर आहे ते उत्तर आपल्याला पुढं लिहायचं आहे. अशा पद्धतीनं आपलं उत्तर लिहायचे आहेत. हा पहिला प्रश्न दिला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा मानवी घटक. पर्याय 4 आहेत, अ शेती, आ हवामान, ई पाण्याची उपलब्धता, ई मृदा. आता याचं उत्तरसुद्धा असंच लिहायचं आहे. पहिल्यांदा विधान लिहायचं आहे आणि त्यानंतर डॅश करायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे. आता उत्तर या ठिकाणी खाली लिहून दिलं आहे बघा, लोकसंख्याच्या वितरणावर परिणाम करणारा मानवी घटक डॅश अ शेती. अशा पद्धतीनं उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तर कशी लिहायची ही सांगितलेली आहेत. यानंतर आपण फक्त जी उत्तरं आहेत ती उत्तरं बघणार आहोत, परंतु तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस विधान लिहायचं आहे आणि पुढे डॅश करून त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता आपण 2 प्रश्न बघितले. प्रश्न क्रमांक पुढचे बघा, 3रा आणि 4था प्रश्न आपल्याला इथं पुढे दिसत आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ अतिशय स्थिर असते. पर्याय आहेत, अ पहिला टप्पा, आ दुसरा टप्पा, ई तिसरा टप्पा, ई चौथा टप्पा. आता याचं जे उत्तर आहे ते उत्तर अ पहिला टप्पा हे याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात हा टप्पा शून्य वाढ दर्शविणारा टप्पा म्हणून ओळखला
जातो. अ दुसरा टप्पा, आ तिसरा टप्पा, ई चौथा टप्पा, ई पाचवा टप्पा. याचं उत्तर आहे ई पाचवा टप्पा, हे याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 5 आहे. लोकसंख्या, वयोरचना, मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असून शीर्षाकडे तो निमुळता होत आहे. याचा अर्थ अ जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही अगदी कमी, आ जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी, ई जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी, ई जन्म व मृत्यू दोन्ही दर जास्त. आता याचं जे उत्तर आहे ते उत्तर ई आहे. जन्म व मृत्यू दोन्ही दर जास्त. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे. स्त्री व पुरुषाचे लोकसंख्येतील प्रमाण म्हणजे अ लिंग गुणोत्तर, आ वयोरचना, ई साक्षरता, ई व्यावसायिक संरचना. याचं उत्तर आहे अ लिंग गुणोत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे. देशात ज्या व्यक्तीस लिहिता वाचता आणि गणितीय क्रिया समजून करता येतात त्या व्यक्तीस काय संबोधतात? अ निरक्षर, आ साक्षर, ई तज्ज्ञ, ई अडाणी. आता याचं उत्तर सोपं आहे. काय आहे? ई साक्षर असे संबोधले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. भारत देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषीप्रधान असून येथील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने या व्यवसायात गुंतलेली आहे. अ चतुर्थक, आ तृतीयक, ई द्वितीयक, ई प्राथमिक. याचं उत्तर आहे ई प्राथमिक. प्रश्न क्रमांक 9 आहे. काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात. हे स्थलांतर कोणत्या स्वरूपाचे असू शकते? बाह्य स्थलांतर, आ दीर्घकालीन स्थलांतर, ई हंगामी स्थलांतर, ई सामाजिक स्थलांतर. याचं जे उत्तर आहे ते ई हंगामी स्थलांतर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे. एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन किंवा कालव्याला लागून ही वस्ती आढळते. अ आयताकृती वस्ती, आ आकारहीन वस्ती, ई वर्तुळाकार वस्ती, ई रेषीय वस्ती. याचं उत्तर आहे ई रेषीय वस्ती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे. दोन नद्यांच्या किंवा रस्त्याच्या संगमावर किंवा समुद्रकाठी अशा वस्त्या आढळतात. अ आकारहीन वस्ती, आ त्रिकोणी वस्ती, ई रेषीय वस्ती, ई आयताकृती वस्ती. याचं उत्तर आहे आ त्रिकोणी वस्ती. प्रश्न क्रमांक 12 आहे. प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे असे शेतीखाल्य क्षेत्र. अ चालूपड जमीन, आ पिकाऊ अनुत्पादक जमीन, ई कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन, ई निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. याचं उत्तर ई निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. प्रश्न क्रमांक 13 आहे. अशी जमीन जेथे कोणत्या न कोणत्या वस्तू निर्मितीचे कार्य चालते, जेथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात. पर्याय आहेत. अ संस्थात्मक क्षेत्र, आ निवासी क्षेत्र, ई औद्योगिक क्षेत्र, ई मनोरंजनाखालील क्षेत्र. याचं उत्तर ई औद्योगिक क्षेत्र हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. ग्रामीण व नागरी असे दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन जेथे आढळते. पर्याय अ मनोरंजनाखाल्य क्षेत्र, आ ग्रामीण नागरी झालर क्षेत्र, ई संस्थात्मक क्षेत्र, ई व्यापारी क्षेत्र. याचं उत्तर आहे आ ग्रामीण नागरी झालर क्षेत्र. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे. उपजीविकेसाठी
मुख्यतः वनातून पदार्थ गोळा करणे. अ. समशीतोष्ण सूचीपर्णी वने वनस्पती. आ. समशीतोष्ण पानझडी वने. ई. उष्णकटिबंधीय पानझडी वने. ई. विषुववृत्तीय सदाहरित वने. याचं उत्तर ई. विषुववृत्तीय सदाहरित वने. प्रश्न क्रमांक 16 आहे, मासेमारी क्षेत्रासाठी सर्वोत्तम स्थिती. पर्याय अ. दंतूर किनारी, उथळ समुद्र, उष्ण हवामान, प्लवंकाची वाढ. आ. उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवंकाची वाढ, थंड हवामान. ई. भूखंड मंच, प्लवंकाची वाढ, मासेमारीचे उत्तम कौशल्य, थंड हवामान. ई. भूखंड मंच, दंतूर किनारे, प्लवंकाची वाढ, थंड हवामान. याचं उत्तर आ. उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवंकाची वाढ, थंड हवामान हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय. अ. लाकूडतोड. आ. मासेमारी. ई. खाणकाम. ई. शेती. याचं उत्तर आहे ई. खाणकाम. प्रश्न क्रमांक 18 आहे, विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये. अ. एक पीक पद्धती, पाण्याचा वापर, उष्णकटिबंध, धान्य उत्पादन. आ. एक पीक पद्धती, यंत्राचा वापर, उष्णकटिबंध, धान्य उत्पादन. ई. एक पीक पद्धती, मानवी श्रमाचा वापर, विषुववृत्त थायलंड, उद्यान शेती. ई. एक पीक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर, उपोष्णकटिबंध, कडधान्य उत्पादन. आता याचं जे उत्तर आहे ते उत्तर शेवटचा ई हे उत्तर आहे. एक पीक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर, उपोष्णकटिबंध, कडधान्य उत्पादन. प्रश्न क्रमांक 19 आहे, प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चा माल म्हणून या व्यवसायात वापरली जातात व त्यापासून पक्का माल तयार केला जातो. पर्याय अ. प्राथमिक आर्थिक क्रिया. आ. द्वितीयक आर्थिक क्रिया. ई. तृतीयक आर्थिक क्रिया. ई. चतुर्थक आर्थिक क्रिया. आता याचं जे उत्तर आहे ते आ. द्वितीयक आर्थिक क्रिया. तर प्रश्न क्रमांक 20 आहे, औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्राची किंवा प्रदेशाची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देते. अ. विशेष आर्थिक क्षेत्र. आ. वाहतूक क्षेत्र. ई. बाजारपेठ क्षेत्र. ई. व्यापारी क्षेत्र. याचं जे उत्तर आहे ते अ. विशेष आर्थिक क्षेत्र. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 आहे, प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे असे शेतीखालील क्षेत्र. आता या ठिकाणी बघा, हा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी डबल आलेला आहे. अ आहे चालू पड जमीन. आ. पिकाऊ अनुत्पादक जमीन. ई. कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. आणि ई. निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. आपण याचं उत्तर पाठीमागे बघितलेलं आहे. ई. निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22 आहे, अशी जमीन जेथे कोणत्या न कोणत्या वस्तू निर्मितीचे कार्य चालते, जेथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात. पर्याय अ. संस्थात्मक क्षेत्र. आ. निवासी क्षेत्र. ई. औद्योगिक क्षेत्र. ई. मनोरंजनाखालील क्षेत्र. हा सुद्धा प्रश्न डबल आहे. याचं उत्तर आहे ई. औद्योगिक क्षेत्र. प्रश्न क्रमांक 23 बघा, ग्रामीण व नागरी असे दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन जेथे आढळते. हा सो प्रश्न डबल आहे. अ. मनोरंजनाखालील क्षेत्र. आ. ग्रामीण नागरी झालर क्षेत्र. ई. संस्थात्मक क्षेत्र. ई. व्यापारी क्षेत्र. याचं उत्तर आहे आ. ग्रामीण नागरी झालर क्षेत्र. प्रश्न क्रमांक 24 आहे, तृतीयक व्यवसाय. यातला तृतीयक व्यवसाय कुठला हा ओळखायचा आहे. अ. संसाधनाचा वापर.
आ पक्का माल, ई कच्चा माल, ई मालवाहतूक. याचं उत्तर आहे ई मालवाहतूक. प्रश्न क्रमांक 25 आहे नैसर्गिक बंदर. अ कोची, आ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ई दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल, ई मिहान प्रकल्प नागपूर कार्गो हब. याचं उत्तर आहे आ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. प्रश्न क्रमांक 26 आहे ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक. अ पर्थ सिडनी, आ पर्थ व्लादिवोस्टॉक, ई सिडनी व्हँकुव्हर, ई व्हँकुव्हर व्लादिवोस्टॉक. याचं उत्तर आहे अ पर्थ सिडनी. प्रश्न क्रमांक 27 आहे एका निश्चित घटकांच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्ये असलेला एकजिन्सी प्रदेश. अ कार्यात्मक प्रदेश, आ प्राकृतिक प्रदेश, ई औपचारिक प्रदेश, ई राजकीय प्रदेश. याचं उत्तर आहे ई औपचारिक प्रदेश. 28 एखाद्या विशिष्ट क्षेत्रात केले जाणारे प्रमुख कार्य याआधी ठरवलेला प्रदेश. अ कार्यात्मक प्रदेश, आ प्राकृतिक प्रदेश, ई औपचारिक प्रदेश, ई राजकीय प्रदेश. याचं उत्तर आहे अ कार्यात्मक प्रदेश. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 आहे प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरवलेला प्रदेश. अ कार्यात्मक प्रदेश, आ प्राकृतिक प्रदेश, ई औपचारिक प्रदेश, ई राजकीय प्रदेश. आता या ठिकाणी बघा दोन पर्याय आपल्याला जवळचे वाटतात. आ प्राकृतिक प्रदेश हा बी पर्याय आणि ई औपचारिक प्रदेश हा पण. पण यातला जो जवळचा आहे तो आपण घ्यायचा. या ठिकाणी प्राकृतिक घटक म्हटलेला आहे म्हणून आपण याचं जे उत्तर आहे ते उत्तर आ प्राकृतिक प्रदेश. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न आहे मानवी घटकांच्या आधारे ठरवलेला प्रदेश. अ कार्यात्मक प्रदेश, आ प्राकृतिक प्रदेश, ई औपचारिक प्रदेश, ई राजकीय प्रदेश. आता याचं जे उत्तर आहे ते ई राजकीय प्रदेश हे उत्तर आहे. कारण जे काही मानवी घटक आहेत प्रदेश संबोधण्यासाठी सीमा, भाषा, वंश, धर्म हे सगळे राजकीय प्रदेशामध्ये येतात. आणि प्रश्न क्रमांक 31 आहे सामाजिक शास्त्रातील प्रत्येक विषयाचा अभ्यास करणारी भूगोलाची शाखा. आर्थिक भूगोल, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, राजकीय भूगोल. याचं जे उत्तर आहे ते उत्तर मानवी भूगोल आहे. कारण मानवी भूगोलामध्येच राजकीय भूगोल येतो, आर्थिक भूगोल येतात. प्रश्न क्रमांक 32 आहे नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास या भूगोलाच्या शाखेत केला जातो. पर्याय बघा अ आर्थिक भूगोल, आ प्राकृतिक भूगोल, ई मानवी भूगोल, ई राजकीय भूगोल. याचं जे उत्तर आहे ते आ प्राकृतिक भूगोल. प्रश्न क्रमांक 33 आहे निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो नेहमीच श्रेष्ठ राहील. पर्याय बघा अ निसर्गवाद, आ संभाव्यवाद, ई पर्यावरणवाद, ई थांबावं जा निसर्गवाद. याचं जे उत्तर आहे ते उत्तर कुठलं आहे निसर्गवाद. मानव निसर्गावर पुढचा प्रश्न बघा मानव निसर्गावर ताबा मिळवू शकतो आणि मानव त्याला हवा तसा निसर्गाचा वापर करून आपले जीवन आणि जीवनशैली वेगळ्या प्रकारे विकसित करू शकतो. पर्याय अ निसर्गवाद, आ संभाव्यवाद, ई पर्यावरणवाद, थांबावजा निसर्गवाद. याचं जे उत्तर आहे ते काय आहे संभाव्यवाद हे याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला 34 प्रश्न हे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा यासाठी दिलेले आहेत. यानंतर आपल्याला पुढे जे प्रश्न दिलेले आहेत ते अचूक सहसंबंध ओळखा व साखळी पूर्ण करा यासाठी दिलेले आहेत. आता याची जी उत्तर आहेत ते उत्तरे आपण आता बघूया. साखळी पूर्ण करायचे एकूण आपल्याला प्रश्नपेढीमध्ये म्हणजेच क्वेश्चन बँकमध्ये बोर्डाकडून 12 प्रश्न दिलेले आहेत. त्यामधला हा क्रमांक 1ची साखळी आहे. असे एकूण 12 प्रश्न आहेत
आता हा जो प्रश्न आहे तो बोर्डाला तुम्हाला 5 गुणांसाठी आहे, त्यामुळे तुम्ही याची चांगल्या पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे. यामध्ये काय केलं जातं, अ गट, ब गट आणि क गट 3 गट दिले जातात. अ मधील जर ऑस्ट्रेलिया असेल त्याचा ब गटातील जोडी लावायची आणि ब गटानंतर क गटाशी जोडी लावायची, म्हणजे अशा पद्धतीने साखळी ही तिन्हींची पूर्ण झाली पाहिजे. तर आता अ गटामध्ये बघा ऑस्ट्रेलिया, ॲमेझॉन खोरे, पूर्व आफ्रिका, भारत, अंटार्क्टिका. ब गटामध्ये दाट विषुववृत्तीय वने, किनारपट्टीचा प्रदेश, वाळवंट, कायम बर्फाच्छादित प्रदेश, मान्सून हवामानाचा प्रदेश. क गटामध्ये सर्वाधिक लोकसंख्या, विरळ लोकसंख्या, दाट लोकसंख्येचे क्षेत्र, कायम निवासी लोकसंख्या नाही आणि कमी घनता. आता तुम्हाला याची उत्तर खाली सांगितली जातील. तुम्ही काय करायचं आहे, अगोदर ही सगळी सोडवायची आहे आणि त्यानंतर उत्तरं बघायची आहेत. उत्तरे बघा, पहिलं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया, त्यासाठी पुढं आहे वाळवंट ब गटातील आणि क गटातील आहे विरळ लोकसंख्या. क्रमांक 2चं उत्तर आहे ॲमेझॉन खोरे, ब गटामध्ये दाट विषुववृत्तीय वने आणि क गटामधील कमी घनता. क्रमांक 3चं उत्तर आहे पूर्व अमेरिका, त्याला पुढे किनारपट्टीचा प्रदेश, त्याला पुढे दाट लोकसंख्येचे क्षेत्र. 4चं उत्तर आहे भारत, पुढं मान्सून हवामानाचा प्रदेश आणि पुढे सर्वाधिक लोकसंख्या. प्रश्न क्रमांक 5 आहे अंटार्क्टिका, कायम बर्फाच्छादित प्रदेश आणि क गटातील कायम निवासी लोकसंख्या नाही. आता साखळी पूर्ण करताना एक लक्षात ठेवायचं. आता उदाहरणार्थ हा पहिला प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियाला बरोबर उत्तर काय आहे, वाळवंट, आणि वाळवंटाला बरोबर उत्तर इथे विरळ लोकसंख्या आहे. ह्या ठिकाणी समजा जर तुम्ही दुसरं उत्तर लिहिलं, चुकीचं लिहिलं समजा, तर तुम्हाला हे जे पहिले 2 आहेत, ऑस्ट्रेलियाला तुम्ही वाळवंट बरोबर लावलेलं आहे आणि एक चुकलेलं आहे, म्हणून तुम्हाला यापैकी एकपैकी अर्धा मार्क्स दिला जात नाही. तर तुम्हाला ही पूर्ण साखळी ज्यावेळेस पूर्ण येईल त्यावेळेस तुम्हाला एकपैकी 1 मार्क्स मिळतो. त्यामुळे साखळी जुळवताना व्यवस्थित जुळवायची, तरच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. आता आपण क्रमांक 2चा प्रश्न बघूया. क्रमांक 2ला बघा, अ गटामध्ये विस्तारणारा वयमनोरा, संकोचणारा वयमनोरा, स्थिरावलेला वयमनोरा, कार्यशील लोकसंख्येचे जास्त प्रमाण, दुष्काळामुळे स्थलांतर. ब गटामध्ये जन्म मृत्यूदर कमी, मानवी भांडवल, वृद्ध लोकांची संख्या कमी, उदरनिर्वाहाचा प्रश्न, वृद्ध लोकांची संख्या जास्त. आणि क गटामध्ये वैद्यकीय खर्च जास्त, अनिच्छा, लोकसंख्येचा लाभांश, विकसित देश, आर्थिकदृष्ट्या अविकसित. आता हे जे दिलेले आहेत हे प्रश्न तुम्हाला प्रकरण क्रमांक 2वरचे आहेत. आता याची उत्तर तुम्हाला खाली सांगितली जातील, त्या अगोदर तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत आणि नंतर उत्तर टॅली करायची आहेत. उत्तरे बघा, क्रमांक 1चं उत्तर आहे विस्तारणारा वयमनोरा, त्यासाठी पुढे वृद्ध लोकांची संख्या कमी आणि पुढं आहे त्याला आर्थिकदृष्ट्या अविकसित. क्रमांक 2चं उत्तर संकोचणारा वयमनोरा, त्यासाठी वृद्ध लोकांची संख्या जास्त, पुढे वैद्यकीय खर्च जास्त. क्रमांक 3चं उत्तर आहे स्थिरावलेला वयमनोरा, त्यासाठी पुढे जन्म मृत्यूदर कमी, त्यासाठी पुढे विकसित देश. क्रमांक 4 आहे कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त, त्यासाठी पुढे मानवी भांडवल आणि पुढे लोकसंख्येचा लाभांश. क्रमांक 5 आहे दुष्काळामुळे स्थलांतर, त्यासाठी पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न, त्यासाठी पुढे अनिच्छा. आता आपण क्रमांक 2ची साखळी बघितली आहे. आता आपण यानंतर क्रमांक 3ची साखळी बघूया. क्रमांक 3च्या साखळीमध्ये बघा, अ गटामध्ये वर्ग 3 शहर, वर्ग 6 बाह्यवाडनगर महानगर. ब गटामध्ये महानगरांचा सीमावर्ती भाग, लोकसंख्या 5000, दशलक्षी शहरे, लोकसंख्या 20,000 ते 50,000, भारतीय जनगणनेनुसार व्यवसायाच्या आधारे केलेले वस्तीचे वर्गीकरण. आणि क गटामध्ये मुंबई, माथेरान, वाई, मुंबईचे उपनगर, अगदी छोटे शहर. अशा पद्धतीनं 3 गट आहेत. आता याची उत्तर तुम्हाला खाली सांगितली जातील. उत्तरे क्रमांक 1 वर्ग 3 साठी पुढे लोकसंख्या 20,000 ते 50,000, त्यासाठी पुढे 3 वाई. क्रमांक 2चे उत्तर बघा, शहर, त्यासाठी पुढे भारतीय जनगणनेनुसार
व्यवसायाच्या आधारे केलेले वस्तीचे वर्गीकरण, आणि त्यासाठी पुढे कुठलं आहे, माथेरान. क्रमांक 3चं उत्तर, इथं वर्ग 6 आहे, लक्षात ठेवा, इथं चुकून 5 झालेलं आहे. त्यासाठी लोकसंख्या 5000 आणि पुढे अगदी छोटे शहर. त्यानंतर बघा 4था आहे बाह्य वाडनगर, त्यासाठी पुढे महानगरांचा सीमावर्ती भाग, त्यासाठी पुढे मुंबईचे उपनगर. अशा पद्धतीनं 4 झाले. क्रमांक 5 महानगर, त्यासाठी दशलक्षी शहर, त्यासाठी पुढे मुंबई उपनगर. आता आपण 3 बघितल्या साखळ्या. क्रमांक 4ची बघूया. क्रमांक 4मध्ये अ गट आहे सखोल उदरनिर्वाह शेती, 2 पंपाचा गवताळ प्रदेश, 3 मत्स्यक्षेत्र, 4 फळे कंदमुळे गोळा करणे, 5 खाणकाम. ब गटामध्ये बघा डॉगर बँक, किनाऱ्यापासून दूर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन, 3 तांदूळ, 4 घनदाट वने, 5 व्यापारी पशुपालन. आणि क गटामध्ये शेत लहान आकार, प्रतिकूल परिस्थिती, बॉम्बे हाय, ईशान्य अटलांटिक महासागर आणि दक्षिण अमेरिका. आता याची जी उत्तर आहे ते तुम्हाला खाली सांगितली जातील. तुम्ही अगोदर सोडवायचे आहे तर नंतर उत्तर टॅली करायची आहेत. उत्तरे बघा. क्रमांक 1चं उत्तर आहे सखोल उदरनिर्वाहक शेती, त्यासाठी तांदूळ, त्यासाठी पुढे शेत लहान आकार. क्रमांक 2चा आहे पंपाच गवताळ प्रदेश, त्यासाठी पुढे व्यापारी पशुपालन, त्यासाठी पुढे दक्षिण अमेरिका. क्रमांक 3चं उत्तर आहे मत्स्यक्षेत्र, त्यासाठी पुढे डॉगर बँक, त्यासाठी पुढे ईशान्य अटलांटिक महासागर. क्रमांक 4चं उत्तर फळे कंदमुळे गोळा करणे, त्यासाठी पुढे घनदाट वने, प्रतिकूल परिस्थिती. खाणकाम, किनाऱ्यापासून दूर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन, आणि पुढे बॉम्बे हाय. अशा पद्धतीने आपण 4 साखळ्या बघितल्या. आता क्रमांक 5ची साखळी बघूया. 5मध्ये बघा एकूण 4 साखळे आहेत. अ गटामध्ये लघु उद्योग, कुटीर उद्योग, ग्राहक उपयोग वस्तू, खाजगी. ब गटामध्ये हाताने निर्मिती उद्योग, कौशल्यावर आधारित, वैयक्तिक, थेट वापरासाठी तयार. आणि क गटामध्ये चिनी मातीची भांडी बनवणे, टाटा लोह पोलाद उद्योग, कुंभार आणि औषध निर्मिती. आता याची उत्तरे बघूया. क्रमांक 1चं उत्तर बघा लघु उद्योग, त्यासाठी कौशल्यावर आधारित, त्यासाठी पुढे औषध निर्मिती. क्रमांक 2चं उत्तर आहे कुटीर उद्योग, त्यासाठी पुढे हाताने निर्मिती उद्योग, त्यासाठी पुढे कुंभार. क्रमांक 3चं उत्तर आहे ग्राहक उपयोगी वस्तू, पुढे थेट वापरासाठी तयार, पुढे चिनी मातीची भांडी बनवणे. क्रमांक 4चं उत्तर आहे खाजगी, त्यासाठी पुढे वैयक्तिक, त्यासाठी पुढे टाटा लोह पोलाद उद्योग. अशा पद्धतीने आपण 5 साखळ्या भगितलेल्या आहेत. आता यानंतर आपण साखळी क्रमांक 6 बघूया. 6मध्ये सुद्धा 4च प्रश्न आहेत, म्हणजे 4 आकडे दिलेले आहेत. अ गटामध्ये माथेरान, भौगोलिक स्थान निश्चिती, श्रीलंका, पनामा कालवा. आमध्ये चहा, अटलांटिक महासागर, कृत्रिम उपग्रह, पर्यटन. ईमध्ये संदेशवहन, तृतीयक व्यवसाय, निर्यात आणि पॅसिफिक महासागर. आता याची उत्तरे बघा. क्रमांक 1चं उत्तर आहे माथेरान, त्यासाठी पर्यटन, त्यासाठी तृतीयक आर्थिक क्रिया. क्रमांक 2चा आहे भौगोलिक स्थान निश्चिती, कृत्रिम उपग्रह, संदेश वहन. क्रमांक 3चं उत्तर आहे श्रीलंका, त्यासाठी चहा, त्यासाठी पुढे निर्यात. क्रमांक 4चं उत्तर आहे पनामा कालवा, अटलांटिक महासागर आणि पुढे पॅसिफिक महासागर. आता आपण एकूण 6 बघितल्या. क्रमांक 7ची बघूया. 7मध्ये बघा अ गट, ब गट आणि क गटामध्ये 3-3च आकडे आहेत. अ गटामध्ये उत्तराखंड, औपचारिक प्रदेश, नागपूर महानगर क्षेत्र. ब गटामध्ये प्राकृतिक घटक, पर्वतीय प्रदेश, आर्थिक घटक. आणि क गटामध्ये प्रादेशिक असमतोल, कार्यात्मक प्रदेश, गंगा नदीचे खोरे. आता उत्तरे बघा. क्रमांक 1चं उत्तर आहे उत्तराखंड, पर्वतीय प्रदेश, प्रादेशिक असमतोल. क्रमांक 2चा आहे औपचारिक प्रदेश, प्राकृतिक घटक, गंगा नदीचे खोरे. क गटामध्ये नागपूर महानगर क्षेत्र, त्यासाठी पुढे आर्थिक घटक, 2 कार्यात्मक प्रदेश. अशा पण 3च क्रमांक यामध्ये आहेत. आता आपण 7 नंबरची बघितलं आहे. आता 8 क्रमांकाची साखळी बघूया. 8 क्रमांकाची साखळी आहे त्यानुसार क्रमांक 3च दिलेले आहेत.
अ गटामध्ये मानवी भूगोल, प्राकृतिक भूगोल, भौगोलिक पद्धती. ब गटामध्ये भौगोलिक परिणाम पद्धती, आर्थिक भूगोल, जीवभूगोल. क गटामध्ये जीवशास्त्र, अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र. आता याची उत्तरे बघा. क्रमांक 1चं उत्तर आहे मानवी भूगोल, त्यासाठी पुढं आर्थिक भूगोल, त्यासाठी पुढं अर्थशास्त्र. क्रमांक 2चं उत्तर आहे प्राकृतिक भूगोल, त्यासाठी पुढे जीवभूगोल, त्यासाठी पुढे एक जीवशास्त्र. क्रमांक 3चं उत्तर आहे भौगोलिक पद्धती, त्यासाठी पुढे भौगोलिक परिणाम पद्धती आणि पुढे 3 संख्याशास्त्र. अशा पद्धतीची उत्तरे आहेत. आता यानंतर आपण क्रमांक 9ची साखळी बघूया. 9च्या साखळीमध्ये एकूण 5 आकडे आहेत. अ गटामध्ये औपचारिक प्रदेश, निर्वासित, शिकार, भारत, लघुउद्योग. आता ब गटामध्ये आणि क गटामध्ये इकडं जरी अ गटामध्ये 5 असली तरी ब गटात आणि क गटात एकूण 6 आकडे दिलेले आहेत. आपल्याला जेवढे जुळतात 5ला 5 जुळवायचे. आता ब गटामध्ये बघा काय आहे, वनातील आदिवासी, सर्वाधिक भांडवल गुंतवणूक, प्राकृतिक घटक, कौशल्यावर आधारित, सामाजिक कलह, मान्सून हवामानाचा प्रदेश. इकडं क गटामध्ये सर्वाधिक लोकसंख्या, गंगा नदीचे खोरे, ॲमेझॉन खोऱ्यातील जमाती, सक्तीचे स्थलांतर, नागपूर महानगर क्षेत्र, औषध निर्मिती. आता याची उत्तरे बघूया आपण. क्रमांक 1चं उत्तर बघा औपचारिक प्रदेश, त्यासाठी 3 प्राकृतिक घटक, 2 गंगा नदीचे खोरे. क्रमांक 2चं उत्तर आहे निर्वासित, सामाजिक कलह आणि सक्तीचे स्थलांतर. क्रमांक 3 आहे शिकार, वनातील आदिवासी, 3 ॲमेझॉन खोऱ्यातील जमाती. क्रमांक 4चं उत्तर आहे भारत, मान्सून हवामानाचा प्रदेश, सर्वाधिक लोकसंख्या. आणि क्रमांक 5 आहे लघुउद्योग, कौशल्यावर आधारित आणि पुढे औषध निर्मिती. अशा पद्धतीने याची उत्तरे आहेत. यानंतर 10, 11 आणि 12 बघा. 10 नंबरला जे दिलेले आहे ती पाठीमागे विचारलेलीच पुन्हा डबल दिलेली आहे. मग ह्याची जी उत्तरं आहेत ती उत्तरे फक्त बघा डबल तीच आहे साखळी 10 नंबरला दिलेली. सखोल उदरनिर्वाह शेती, त्यासाठी तांदूळ, शेत लहान आकार. परत पंपाज गवताळ प्रदेश, व्यापारी पशुपालन आणि दक्षिण अमेरिका. त्यानंतर क्रमांक 3 मत्स्यक्षेत्र, डॉगर बँक, ईशान्य अटलांटिक महासागर. त्यानंतर फळे कंदमुळे गोळा करणे, घनदाट वने, प्रतिकूल परिस्थिती. आणि क्रमांक 5 खाणकाम, किनाऱ्यापासून दूर, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन, बॉम्बे आहे. ही साखळी तुम्हाला पाठीमागसुद्धा दिलेली आहे, डबल दिलेली आहे. आता यानंतर अजून पुढे 2 आहेत 11 नंबरची. ही सुद्धा पाठीमाग सोडवलेली आहे, परंतु या ठिकाणी डबल दिलेली आहे म्हणून आपण घेतलेली आहे. फक्त उत्तरे बघूया. क्रमांक 1 आहे लघुउद्योग, त्यासाठी कौशल्यावर आधारित, पुढे औषध निर्मिती. क्रमांक 2 कुटीर उद्योग, हाताने निर्मिती उद्योग, कुंभार. क्रमांक 3 आहे ग्राहक उपयोगी वस्तू, थेट वापरासाठी तयार, चिनी मातीची भांडी बनवणे. क्रमांक 4 आहे खाजगी, वैयक्तिक, टाटा लोह पोलाद उद्योग. क्रमांक 12ची जी साखळी आहे ती सुद्धा पाठीमागं सोडवलेली आहे, या ठिकाणी डबल दिलेली आहे. कारण प्रिंटिंगमध्ये आपल्याला डबल आहे म्हणून आपण या ठिकाणी घेतलेली आहे. याच्यात आपण उत्तर बघूया फक्त. क्रमांक 1चं उत्तर बघा माथेरानला पर्यटन, तृतीयक आर्थिक क्रिया. 2 आहे भौगोलिक स्थान निश्चिती, कृत्रिम उपग्रह संदेश वहन. परत 3ला आहे श्रीलंका, त्यासाठी चहा, त्यासाठी निर्यात. आणि शेवटचा आहे पनामा कालवा, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर. अशा पद्धतीने आज आपण तुम्हाला पहिल्यांदा क्रमांक 1 मध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा याची आपण प्रश्नांची उत्तरे बघितली. आणि त्यानंतर योग्य सहसंबंध ओळखा व साखळी पूर्ण करा ह्याचे जे प्रश्न आहेत ते बघितलेले आहेत. आपल्याला यानंतर अजून पुढं अचूक सहसंबंध ओळखा, अयोग्य घटक ओळखा, अचूक गट ओळखा याचेसुद्धा प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार.